मी मेडिकलला होते, जसं मॅडमनं सांगितलं MSc CETचं त्यावेळेसचं जग होतं, मेडिकल और डॉक्टर असे दोनच करिअर बघितल्या जायचे. तशी मी डॉक्टर झाले, होमिओपॅथीला ॲडमिशन घेतलं. माझ्या कन्सेप्ट खूप क्लिअर असतात मला काय करायचं आहे ते. मला पहिल्या अटेम्प्टला CETला 65 पडले. बरेच लोक म्हणले रिपीट करू मग MBBS मिळतं आहे. मी काही नाही म्हटलं, 65मध्ये मला मिळतं आहे ना होमिओपॅथी. मी होमिओपॅथीला ॲडमिशन घेतलं. काहीतरी करण्याची धमक होती पहिल्यापासूनच. सेकंड इयरपासून मी RMO रेसिडेंट मेडिकल ऑफिसर म्हणून प्रायव्हेट हॉस्पिटलला 2000च्या पगारीवर नोकरी करायची. सेकंड इयर, थर्ड इयर, फायनल इयर असताना माझ्या भावाचं डेस्क ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालं ॲट द 4th अटेम्प्ट. तो ॲग्रिकल्चर ॲग्रॉनॉमी MSc ॲग्रॉनॉमी झालेला आहे. 4th अटेम्प्टला त्याला डेस्क ऑफिसर म्हणजे MPSCचं क्लास 2चं पद मिळालं 4th अटेम्प्टला. देन ही सेड, आणि माझ्या घरातला तो ब्राईट स्टुडंट म्हणजे तो नेहमी 80s 90s मधला, आम्ही 60% वाले. तर मग त्याचं सिलेक्शन झालं. मग तो म्हटला विद्या तू करू शकतेस, तुझ्यात गट्स आहेत. आणि मग मी म्हटलं नाही मला काही होत नाही, आम्ही 60% वाले, तू 80-90% वाला. मग तो मला चल माझ्या सत्काराच्या कार्यक्रमाला ये. स्टडी सर्कल औरंगाबादच्या याचा कार्यक्रम होता तो. आणि तिथे कार्यक्रम सुरू असताना एक मुलगा अर्धा कार्यक्रम झाल्याच्या नंतर उठून आला आणि बोलला की माझा सत्कार राहिला आहे. आणि लिटरली सगळ्यांची रिॲक्शन अशी होती की काय एक सत्कार राहिला तर काय फरक पडतोय. पण तेव्हा त्याने सांगितलं की मी अशा गावातून आलो आहे ज्या गावामध्ये लाईट नाही आहे, न्यूजपेपर येत नाही. मी माझ्या मायला जेव्हा सांगितलं माझा सत्कार आहे तर माझी माय म्हणली सत्कार काय असतोय, आणि मला हे माझ्या माईला जाऊन सांगायचं आहे की माझा सत्कार झाला आहे म्हणून माझा सत्कार आवश्यक आहे. अँड देन आय रिअलाइज की याला गावामध्ये लाईट नाही आहे, कंदीलच्या दिवामध्ये हा अभ्यास करतोय आणि याला पुस्तकं नाही आहे, तिकडून पुस्तकाने यानं अभ्यास केला आहे. आणि मला तर किमान सगळं आहे, किमान माझ्या डोक्यावर लाईट आहे, टेबल आहे, पेन आहे, पुस्तक आहे, मी का अभ्यास करत नाही आहे. आणि तिथून मग मी अभ्यासाला सुरुवात केली आणि माझं पहिल्याच अटेम्प्टला क्लास 1चं सिलेक्शन आहे. हा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, तुम्ही जर मनात आणलं तर तुम्ही काहीही करू शकता, पण तो मनात येणं खूप आवश्यक आहे. जसं सरांनी सांगितलं की चलता फिरता MPSC UPSC होत नाही. पडायचं असेल तर पूर्णच पडा, नाही तर पडूच नका. हे सांगण्याचा हा मेन माझा वर्ग आहे. तुम्हाला करा, आणि इतकं खरंच सुंदर प्लॅटफॉर्म आहे की तुम्हाला कोणाच्या हातापाया पडायची गरज पडत नाही. आपल्या मायबापाला कोणाच्या दारी धाडायची गरज पडत नाही. तुम्ही तुमच्या कॅलिबरवर इथपर्यंत पोहोचता. जे काही आहे ते तुमच्या एकट्याच आहे हे तुम्हाला म्हणण्याची वेळ येते. आणि हे फक्त घडू शकतं तुमच्या मेहनतीतून, आणि मेहनतीला पर्याय नाही. काय याला शॉर्टकटच नाही आहे. मी तुम्हाला बोलवण्याचा उद्देश असा आहे की आम्ही ज्या अभ्यासाच्या ट्रिक्स वापरल्या त्या फ्री ऑफ कॉस्ट आम्ही तुम्हाला सांगतोय, कारण की ह्या ऑनेस्ट आहेत. मॅडमनं जे काय सांगितलं ते एकदम मनातून निघालेलं आहे, सरांनी जे काय सांगितलं ते एकदम मनातून निघालेलं. याला काही फीस आम्ही चार्ज करत नाही आहेत, म्हणून हे प्रामाणिक आहे. आणि हे प्रामाणिक भावना जर तुमच्यापर्यंत पोहोचली ना, आम्ही जर इथून अधिकारी घडवू शकलो तर आम्हाला फक्त तेवढाच आनंद आहे की आम्ही चांगले अधिकारी आमच्या देशाला देऊ शकलो. तर हे आमचा सांगण्याचा उद्देश आहे. मॅडमनं जसं सांगितलं की त्या फलटणहून निघाल्या, साताऱ्यातून निघाल्या आणि पुण्याला गेल्या. लिटरली मी पण जेव्हा माझा मेन्सचा रिझल्ट आला, मी यशदाची SISCने यशदा दिली होती, तेव्हा मी महाराष्ट्रातून प्रथम होते. आणि पहिल्यांदा मी ज्ञानप्रबोधिनीला क्लासेस लावले आणि अशी गालात पडते तिथं पडल्याच्या नंतर की आपण काहीच नाही आहोत म्हणून. कारण की तिथं 8वी 9वी 10वीपासून विद्यार्थ्याला शिकवलं जातं की याला पुढे करिअर काय करायचं आहे. आपलं ग्रॅज्युएशन झाल्यावर कळतं आम्हाला MPSC करायची. हा पहिला गॅप 5 ते 7 वर्षाचा तुमच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये पडतो. तर तुमच्या घरी आता पॅरेंट्स असतील, म्हणजे जे पॅरेंट्स आहेत त्यांच्यासाठी आहे, किंवा तुमचे कलिग्ज आहेत, तुमचे भाऊबंधू आहेत, त्यांना सांगा जर करायचं असेल 8वी 9वी 10वीपासून ठरवावं लागतं की करिअर काय करायचं आहे ते, आणि त्या मार्गाने त्या विद्यार्थ्याला द्यावं लागतं. म्हणून तिथले लोक लवकर होतात. आणि आपल्या इथले विद्यार्थी इमॅजिन करा पुण्या मुंबईला जातात ट्रेनिंगसाठी किंवा शिकण्यासाठी. तर आणि दुसरा एक महत्त्वाचा, याच क्लासेसमध्ये आम्ही भारूड साहेबांना बोलवलं होतं, राजेंद्र भारूड सर. ST कॅटेगरीतले IAS आहे, तर लास्ट अटेम्प्टला त्यांचं सिलेक्शन आहे. आणि त्यांनी ते आदिवासी समाजातून येतात आणि त्यांचा जो कसबा असतो त्या कसब्यामध्ये राहून शिक्षण घेऊन किंवा तिथंच अभ्यास करून ते अधिकारी झालेले. त्यांनी काही कधी क्लासेस लावले नाही, काय नाही. म्हणजे त्यांची पण स्टोरी एकदा पेपरला आलेली होती की ते काय ताडी बनवतात आणि ते जे विकतात ना, तर ते वाढायचे ते लिटरली कस्टमरला, आणि ते करून नंतर ते अभ्यास करायला बसायचे. त्याच्यामुळे इतकी मेहनत आहे यामागे, तर याचा रिस्पेक्ट करा. आणि किमान मी तर आभार व्यक्त करेल की किमान तुम्ही तरी आहेत की ज्यांना अधिकारी बनण्याची इच्छा आहे किंवा चांगलं पुढे काही नेण्याची इच्छा आहे. आणि मुलींसाठी तर मी अवश्य सांगेल
की आई वडिलांना जर काही गिफ्ट चांगलं द्यायचं असेल तर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनातून झालेले अधिकारी अत्यंत असं चांगलं गिफ्ट आहे. कारण की आई वडिलांची एकच इच्छा असते की आपली मुलं त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे असावे, दुसरे त्यांची काहीच अपेक्षा नसते.